नमस्कार, मी संतोष. आज आपल्यासमोर एक वेगळा विषय घेऊन येत आहे. राजकारण आणि आपले ग्रामीण जीवन हा तसा अविभाज्य भाग बनले आहे. अगदी आपल्या खेडोपाड्यात कुठल्याही पारावर जावा, कट्ट्यावर जावा, तिथं गेलं की अगदी डोनाल्ड ट्रम्प पासून नरेंद्र मोदी आणि फडणवीसांच्या पासून शरद पवार अशा वेगवेगळ्या विषयावर हमखास चर्चा ऐकायला मिळाली. आणि खरं तर कसं आहे, माणूस शिक्षित असो किंवा अशिक्षित असो, राजकारणात आपल्या माणसांची रुची इतकी आहे की ती प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिसून येते. आणि अशा वेळेस भारतातल्या काही संवेदनशील 4 राज्यातल्या निवडणुका जर समोर येत असतील आणि त्यात जर आपल्या महाराष्ट्रातल्या आणि त्यातही आपल्या सांगली जिल्ह्यातल्या काही ग्रामीण भागात, दुष्काळी भागातल्या म्हणाव्या तशा पूर्वीच्या दुष्काळी पण आताच्या खानापूर, आटपाडी, कडेगाव अशा लोकांच्या चर्चा होत नसेल तर नवलच. खरंच मित्रांनो, ही चर्चा मी आपणासमोर का घेऊन येत आहे तर पश्चिम बंगालमध्ये आता सध्या एक फार संवेदनशील निवडणूक सुरू आहे. ममता बॅनर्जी आणि मोदी हे 2 चेहरे समोरासमोर येत आहेत. कदाचित आपण भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेस असं त्याकडे न बघता या 2 चेहऱ्यांच्या भोवतीची निवडणूक आणि हिंदुत्व आणि अँटी हिंदू आणि हिंदू अशा 2 पद्धतीने ह्या निवडणुकीकडे पाहिले जात असताना प्रामुख्याने मी जर माहिती घेतली तर आश्चर्याचा धक्का बसला. आपल्या ग्रामीण भागातून, आपल्या सांगली जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून आणि सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून पश्चिम बंगालमध्ये गलाई बांधवांनी जे गेलेले आहेत, जे व्यवसाय करण्यासाठी जात आहेत, त्यांची संख्या जवळपास, त्यांची मतदानाची संख्या, ते राहत असलेली संख्या जवळपास 25 ते 30 हजार इतकी आहे. 2 गोष्टी मी प्रामुख्याने नमूद करतो की या विषयाकडे आपण का वळलो तर पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये सुनील पाटील खंदारे मोही नावाचे गाव आहे. अत्यंत छोटं गाव आहे खानापूर तालुक्यात. हे सुनील खंदारे तिथे खूप एस्टॅब्लिश झालेत व्यवसायाच्या निमित्ताने आणि त्यांनी नुकतीच जिल्हा परिषदेची त्यांच्या पत्नीने निवडणूक लढवली. अत्यंत कमी फरकात सुनील खंदारे हे पराभूत झाले. त्यामुळे खंदारे कुठे असतात तर कलकत्त्यात असतात. त्याच वेळेस खानापूर पंचायत समितीचे उपसभापती सुहास शिंदे यांची देखील तिथं गलाई व्यवसायाच्या निमित्तानं मोठी दुकानं आहेत. त्यांचे बंधू अजित मालोजीराव शिंदे हे देखील त्या ठिकाणी मोठा व्यवसाय करतात. आता 2 मोठ्या आसामी जी खानापूर तालुक्यात राजकारणात यशस्वी होतात किंवा राजकारणात येण्यासाठी किंवा राजकारणात स्थिरस्थावर होण्यासाठी धडपड करतात आणि त्यांची दुकानं जर कलकत्त्यात असली तर कलकत्त्यातला साहजिकच राजकीय कल कसा असावा आणि तिथल्या माणसांची भूमिका काय असावी या संदर्भात माझ्या मनात विचार आला. आणि मग मी कलकत्त्यातल्या काही लोकांच्याशी, पश्चिम बंगालमधल्या लोकांच्याशी जर बोललो तर त्यावेळेस काही धक्कादायक माहिती मिळाली. केवळ आपले गलाई बांधव यांची जर तिथं मतदान संख्या, रहिवासी संख्या आणि त्यांची दुकानं पाहता 25 ते 30 हजाराच्या घरात ते लोक आपले तिथं असतील तर ती तशी काही मतदारसंघात का असेना पण निर्णायक मतं आहेत. आणि निर्णायक मतं असताना आपण आपल्या महाराष्ट्रातून कलकत्त्यात गेलेले IT मधले लोक, व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले लोक, हा मराठी बांधवांचा वेगळाच टक्का, वेगळाच आकडा आहे. परंतु आज स्वाभिमानानं म्हणावं वाटतं की आपला मराठी माणूस कलकत्त्यामधल्या राजकारणात खूप प्रभावी ठरतोय. किंबहुना व्यवसायाच्या निमित्ताने त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देत नसले तर न भूतो न भविष्यती अशी निवडणूक त्या ठिकाणी आज उभा राहिली आहे. आणि ही निवडणूक उभा राहत असताना ते आपले सर्व बांधव हे दोन्ही भारतीय जनता पार्टी आणि तृणमूल काँग्रेस या दोन्ही पक्षासाठी 50-50% पसंती देत आहेत. परंतु एक मात्र गोष्ट नक्की आहे की आता देशातला कुठला कानाकोपरा राहिला नाही जिथे मराठी बांधव, महाराष्ट्र, सांगली जिल्हा आणि खानापूर तालुका यांच्या भूमिकेला अर्थ राहिला नाही, असं कुठेही राहिलं नाही. किंबहुना आता आपल्या माणसांची भूमिका ही त्या ठिकाणी देखील उठून दिसते, एवढे निश्चित. धन्यवाद.